स्वतःला आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रामध्ये पराभूत झाला आणि त्याची इथेच कबर आहे असं वक्तव्य अमित शहांनी केलं। ते किल्ले रायगडावर बोलत होते, तर आज शिवरायांचा अवमान करणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा व्हावी अशी मागणी उदयनराजेंनी केली। केंद्रीय गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी किल्ले रायगडचा दौरा केला। रायगडावरील भाषणादरम्यान खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना किमान 10 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली। तर महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं पाहिजे, मात्र आपण लोकशाही मार्गाने चालतो असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। महाराजांच्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ते तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। छत्रपती शिवरायांबरोबर जे मावळे लढले त्यांच्या समाधी का बांधल्या नाही असा सवाल उदयनराजेंनी केला। शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि। रायगड आपल्या नजरेसमोर येतो तेव्हा वाघाचं चित्र येतं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं चित्र येतं का? मग महाराजांबरोबर जे लोक लढले त्यांच्या समाधी का बांधण्यात त्यांची समाधी बांधण्यात यायला पाहिजे होते का? नाही, त्यांच्यापेक्षा कुत्रा जास्त लढला का? कमाल आहे। रायगडाला पर्यटन स्थळ नव्हे तर प्रेरणा स्थळ बनवण्यासाठी आमचं सरकार काम करेल असं अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले। रायगढ़ को पूरे देश के युवाओं के लिए पर्यटन का स्थल नहीं, प्रेरणा का स्थल बनाने के लिए हमारी दोनों सरकारें कटिबद्ध हैं। याच वेळी उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत तर व्हावं अशी मागणी केली आहे। राष्ट्रीय स्मारकासाठी शहांची मदत घेणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलं। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दिल्लीत एक भव्य असं स्मारक व्हावं ही सुद्धा प्रत्येक शिवभक्ताची मागणी है। मैं आदरणीय गृहमंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूँ, दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए। उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहाँ पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे। गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी सरकार काम करणार असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले। एवढ्यावर गडकोट किल्ले कसे बांधले, तोफा कशा आल्या, पाणी कसं आलं, काय आर्किटेक्चर, काय इंजिनिअरिंग, काय दूरदृष्टी शिवाजी महाराजांची, आणि म्हणून याचं संवर्धन जतन झालं पाहिजे, यासाठी सरकार पुढाकार घेते। खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शहा आहेत, त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे। त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत, त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना तिथे उपस्थित राहावं लागेल। काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे, पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून। अमित शहा त्या पक्षाचे प्रमुख आहेत। आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे तर आहेच आहे, आणि आम्हाला वरिष्ठ म्हणून जर अमित शहा मार्गदर्शन करत असेल तर आम्ही त्याला गैर मानत नाहीत। सोनिया गांधीपेक्षा अमित शहा केव्हाही चांगले, ही आमची भूमिका आहे। म्हणून अमित शहा असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, यांचं मार्गदर्शन आम्ही निश्चित घेतो। NDA मध्ये असताना एकमेकाशी संबंध ठेवणं हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात।